नमस्कार, मी स्वाती साळवी. मेडिकल करियर गायडन्स मध्ये आपलं स्वागत. आता सध्या आपण MBBS च्या प्रायव्हेट कॉलेजची 2024 आणि 25 ची पहिल्या वर्षाची काय फी आहे त्याबद्दलची सीरीज करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल नरे याची 2024 आणि 25 ची पहिल्या वर्षाची MBBS ची काय फी आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. चला तर मग स्क्रीनवर याबद्दलची डिटेल माहिती पाहूयात. श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल नरे याची आपण MBBS ची पहिल्या वर्षाची 2024 आणि 25 ची पहिल्या वर्षाची फीची डिटेल पाहणार आहोत. ओपन कॅटेगरीसाठी ट्यूशन फी आहे याची 12,36,956. त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीज आहेत 1,85,544. अशी मिळून टोटल फी आहे 14,22,500. लायब्ररी डिपॉझिट जे की रिफंडेबल असतं 5,000 रुपये. लॅबोरेटरी डिपॉझिट 5,000 रुपये. युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड इलिजिबिलिटी फी ती आहे 10,500 रुपये. त्याबरोबर युनिव्हर्सिटी सेल्फ फायनान्स युनिट फी अँड डिझास्टर मॅनेजमेंट फंड 100 रुपये. युनिव्हर्सिटी प्रो डेटा अँड डेव्हलपमेंट फंड 630 रुपये. टोटल होती याची 21,230 रुपये. त्यानंतर हॉस्टेल फी 76,000 रुपये. हॉस्टेल डिपॉझिट 5,000 रुपये. अशी टोटल याची होती 81,000 रुपये. ही सगळी फी आहे ओपन कॅटेगरीसाठी. त्यानंतर आपण बघूयात आता OBC कॅटेगरीसाठी फीज कशा आहेत. OBC कॅटेगरीसाठी ट्यूशन फी आहे 6,18,478 रुपये. त्याचबरोबर डेव्हलपमेंट फी आहे 1,85,544 रुपये. अशी टोटल त्याची फी आहे 8,04,022 रुपये. लॅबोरेटरी डिपॉझिट आहे 5,000. युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड इलिजिबिलिटी फी आहे 3,200 रुपये. युनिव्हर्सिटी सेल्फ फायनान्स युनिट फीज आहे 100 रुपये. युनिव्हर्सिटी प्रो डाटा अँड डेव्हलपमेंट फंड आहे 630 रुपये. अशी टोटल त्याची 13,930 रुपये. EWS कॅटेगरीची ट्यूशन फी आहे 6,18,478 रुपये. त्याचबरोबर डेव्हलपमेंट फी आहे 92,772 रुपये. अशी टोटल याची 7,11,250 रुपये फी आहे. अदर फीजमध्ये OBC, EWS, ST, SC आणि अदर रिझर्व म्हणजे VJ, NT, SBC या सगळ्यांसाठी ही अदर फी कॉमन आहे. तर ही फी पुढील प्रमाणे लायब्ररी डिपॉझिट आहे 5,000. लॅबोरेटरी डिपॉझिट आहे 5,000. युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड इलिजिबिलिटी फी आहे 3,200. युनिव्हर्सिटी सेल्फ फायनान्स युनिट फीज 100 रुपये. युनिव्हर्सिटी प्रो डाटा अँड डेव्हलपमेंट फंड 630 रुपये. अशी टोटल याची फी आहे 13,930 रुपये. ही सगळ्या कॅटेगरीसाठी ओपन सोडून सगळ्या कॅटेगरीसाठी सेम आहे. ओपनची थोडीशी वेगळी आहे ते आपण आत्ता पाहिली आहे. त्यामुळे ही फी आता आपण परत रिपीट करणार नाही आहे. आता आपण इथून पुढच्या कॅटेगरीची फक्त ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी पाहणार आहोत. याच्यानंतर आपण SC आणि ST कॅटेगरीची फीज पाहणार आहोत. SC आणि ST कॅटेगरीला ट्यूशन फीज आणि डेव्हलपमेंट फी काहीच नाही आहे. त्याचबरोबर आता आपण पुढची बघूयात अदर रिझर्व म्हणजे VJ, NT आणि SBC या कॅटेगरीसाठी ट्यूशन फी 0 आहे. पण डेव्हलपमेंट फीज त्याची आहे 1,85,544 रुपये. म्हणजे याची टोटल भरायला लागते आपल्याला 1,85,544 रुपये. या सर्व कॅटेगरीसाठी हॉस्टेल फी मात्र कॉमन आहे. हॉस्टेल फी आहे 76,000 रुपये एका वर्षासाठी. त्याचबरोबर हॉस्टेलचं डिपॉझिट आहे 5,000. हे दोन्ही मिळून 81,000 रुपये हे आपल्या ट्यूशन फी डेव्हलपमेंट फीच्या व्यतिरिक्त आपल्याला पे करावे लागतात. ही आत्ता जी सगळी माहिती सांगितली याची सगळी माहिती ही PDF मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला हवी असेल ती तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, नक्कीच उपयुक्तही पडेल. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.